आता गाणं ऐकल्यानंतर काय बोलायचं? एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड. आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत. आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे. घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय. महिलांवरती अत्याचार होत आहेत. कोणी तसं त्राता असा दिसत नाहीये. आणि मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते. हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे. याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. हे गाणं ऑडिओ आपले सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच. डाउनलोड कुठून करायचं, ती लिंक कोणती आहे ती साईनाथ तुम्ही पण जरा सांगा. आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच. पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी, माया, आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना. धन्यवाद. नको राजकीय नको म्हणून म्हटलं की सध्या जे काय अराजक माजलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही अराजकीय गाणं केलेलं आहे की जे अराजक नष्ट करेल. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडंसं आम्ही एक प्रयत्न करतो. बाकी राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळाव्यात बोलेन. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊन द्या. मी एक सो सोनार की उद्या एक लोहार की दसऱ्याला करतो. हिंदीमध्ये म्हणतात ते. आम्ही जगदंबेला म्हणजे आपली जी आई आहे, बये दार उघड, आई दार उघड, तिला सांगते तुझी मशाल माझ्या हातात दे आता. असं या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आपण माता, रणरागिण्या सगळ्या त्या रूपामध्ये आपण मानतो तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबेची मशाल आली पाहिजे. म्हणून जगदंबेला साकडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे. आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे, महिलांमध्ये तुझा तेज दे, त्यांच्या हातामध्ये मशाल दे. आणि हा जो काही अत्याचार आणि सगळं जो काही जे अराजक मी म्हटलं ते जाळून भस्म कर. हिंदी मुझसे अच्छी हिंदी संजय राऊत जी बात करते. ठीक आहे. मला बाकी प्रश्न उत्तर नंतर कधी करू शकतो. आज या गाण्याचं महत्व आहे त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा. परत पाहिजे तर एकदा ऐकवतो. तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो. कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोहोचवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे.